नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सुधाताई या सार्थकला म्हणतात, सार्थक तुझं वागणं बरोबर आहे का? तर सार्थक सुधाताईंना म्हणतो, अगं आई मी काय सांगत आहे ते ऐकून घेशील का? सुधाताई म्हणतात, सार्थक काय ऐकून घेऊ, तूच सांगणारे. प्रत्येक वेळी तू आनंदीला पाठीशी घालतोस, तिचा विचार करतोस. सार्थक म्हणतो, आई अगं तू एकदा फोटो बघ म्हणजे तुला सत्य कळेल. सुधाताई म्हणतात, सार्थक फोटो बघून सत्य बदलणार नाही. सार्थक म्हणतो, हो आई मी तुला तेच सांगत आहे, हे फोटो बघून सत्य बदलणार नाही, म्हणूनच एकदा फोटो बघ. तर शलाकाही सार्थकला म्हणते, सार्थक असे फोटो मार्केटमध्ये एडिट करून मिळतात रे, आणि अशा फोटोंवर आपण विश्वास ठेवायचा का? तर वृंदा काकू म्हणू लागतात, हो ना, शलाका बोलते ते अगदी बरोबर आहे, अशा फोटोंवर आपण विश्वास कसा ठेवू शकतो? तर सार्थक सुधाताईंना म्हणतो, आई हे फोटो तू एकदा बघ आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी हे फोटो ज्यांच्याकडून घेतले आहेत ते जनरलच फोटो काढत होते आणि चुकून त्यांच्याकडून हे फोटो कॅप्चर झालेले आहेत. त्यांनी कोणतेही मुद्दाम फोटो एडिट केलेले नाही आहेत. त्यावेळी सार्थक मंदिरामध्ये घडलेला सगळा प्रकार सुधाताईंना सांगू लागतो. तर सुधाताई सार्थकचं तर सगळा प्रकार ऐकून घेतात आणि त्यांनाही वाटू लागतं की सार्थक काहीतरी खरंच सांगत असेल. सुधाताई सार्थकच्या हातातले फोटो पाहत असतात. त्याचवेळी सार्थक म्हणतो, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की असे कपडे मनोजदादा घालतात का? आणि एवढंच नाही तर मनोजदादांना ज्यावेळी पोलिसांनी पकडलं होतं त्यावेळी त्यांच्या अंगावर वेगळेच कपडे होते ना? तर या गोष्टीचा सर्वजण विचार करू लागतात. तर शलाका ते फोटो पाहते आणि सार्थकला म्हणते, सार्थक हे फोटोतले कपडे मी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत आहेत. तर केदार घाबरून गेलेला असतो. तो मनाशीच म्हणतो, आता शलाका तू माझं इथेच बिंग फोडतेस का? केदारला मात्र भीती वाटत असते. तर सार्थक शलाकाला विचारतो, शलाका हे कपडे तू कुठे बघितलेस? शलाका म्हणते, मला आठवत नाही, पण मला माहीत आहे हे कपडे मी कुठेतरी पाहिले आहेत. सार्थक म्हणतो, शलाका तुला हवा तेवढा वेळ घे, एका निष्पाप माणसाचा जीव यामुळे वाचणार आहे. तर शलाकाही या गोष्टीचा विचार करू लागते. सार्थक शलाकाच्या हातातले फोटो घेतो आणि सर्वांना म्हणू लागतो, आता तुम्हाला एक ना एक दिवस सत्य समोर येईलच आणि मला खात्री आहे ते मनोजदादा नव्हतेच. असं म्हणत सार्थका आनंदीला घेऊन रूममध्ये निघून जातो. वृंदा काकू सुधाताईंना म्हणू लागतात, अगं सुधा तू कोणावर विश्वास ठेवतेस? मी तुला सांगितलं ना, त्या आनंदीने आपल्या सार्थकवर काहीतरी जादू केली आहे. अगं सार्थक कुठून तरी धातूर मातूर फोटो घेऊन आला आणि म्हणे तो बेवडा निर्दोष आहे. अगं आपल्या वडिलांच्या खुन्याला वाचवण्याचा सार्थक आटोकाट प्रयत्न करतोय का? तर तो तिच्या बायकोचा भाऊ आहे म्हणून. तर सुधाताई म्हणतात, अगं सार्थक म्हणाला ना, आणि खरंच मनोजने ते कपडे घातले नव्हते, दुसराच कोणीतरी असणार आहे. तर तेवढ्यातच वृंदा काकू म्हणतात, अगं तो आनंदीचा भाऊच असणार आहे, कदाचित त्याने कपडेही बदलले असतील. तर सुधाताई म्हणतात, पण दुसरा कोणी असला तर? तर वृंदा काकू म्हणतात, अगं सुधा मग ते आपल्याला नंतर नक्कीच कळेल ना? तर सुधाताई त्या गोष्टीचा विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पैशांची व्यवस्था होण्यासाठी लीना वहिनींनी ज्या ऑर्डर्स घेतलेल्या असतात त्यांच्याजवळ ॲडव्हान्स मागण्यासाठी लीना वहिनी सर्वांना फोन करू लागतात. तर मालतीताई या लीना वहिनीला विचारतात, लीना अगं पैशाची व्यवस्था झाली का? तर लीना वहिनी म्हणतात, नाही आई पैशाची व्यवस्था झाली नाही आहे, मी सर्वांना पैसे देण्याची विनंती केली पण सर्वजण हेच सांगत आहेत, आम्ही लवकरात लवकर पैसे देण्याचा प्रयत्न करतो. पण आई मला खरंच टेन्शन आलं आहे, ते म्हणजे सानूच्या शाळेचं. उद्या सानूला त्या शाळेतून काढलं तर मालतीताई म्हणू लागतात, अगं लीना सार्थकराव ज्यावेळी पैसे देत होते त्यावेळी तू घ्यायचे होतेस ना? अगं यावेळीची नट तरी भागली असती ना? तर लीना वहिनी म्हणतात, काय बोलताय आई तुम्ही? अहो एवढं सगळं होऊन सुद्धा मी त्यांच्याजवळ पैसे घ्यायचे का? हे सगळं काही त्यांच्यामुळेच झालं आहे ना? त्यांना मदत करायचीच तर त्यांनी केस मागे घेतली असती आणि त्यांच्यामुळेच तर हे शिक्षा भोगत आहेत. त्यांनी कोणताही गुन्हा केला नाही आहे. आणि आई त्या सार्थक सर आणि आनंदीला वाटत असेल की मी हे तुरुंगात आहेत म्हणून त्यांच्यासमोर हात पसरेन, तर असं कधीही होणार नाही. वेळ आली तर मी लोकांची धुणीभांडी करेन, काहीही करेन, पण सानूची फी भरेन, पण त्यांच्यासमोर लाचार होणार नाही, असं बनून लीना वहिनी रागाने तिथून निघून जातात. मालतीताई त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र लीना वहिनी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. तर हे सगळं काही अण्णांनी ऐकलेलं असतं. तर लीना वहिनी निघून गेल्यानंतर अण्णाही चिडूनच मालतीताईंना म्हणतात, मालती तुला मी किती वेळा सांगितलं होतं की लीनाच्या समोर हा विषय काढू नको, तरीसुद्धा तो विषय तू काढलासच ना? तर मालतीताई म्हणतात, अहो पण पैशाची व्यवस्था तर व्हायला हवीच ना? तर अण्णा म्हणतात, हो मी खूप जणांजवळ पैशाची मागणी केली आहे आणि बरेच जण म्हणाले आहेत की आम्ही प्रयत्न करू, माझे मित्र नक्कीच मला मदत करतील, तू अजिबात काळजी करू नकोस, नक्कीच काहीतरी होईल.
तर तेवढ्यातच सानू येते आणि अण्णांना बोलू लागते, अण्णा आता मला स्कूलला कोण घेऊन जाणार आहे? आणि आज स्कूलला गेले की पुन्हा एकदा टीचर मला फीबद्दलच विचारणार आहेत आणि माझ्याजवळ फी मागणार आहेत. मग मी काय करू सांगा ना अण्णा. तर अण्णांनाही खूप वाईट वाटू लागतं. अण्णा म्हणतात, अगं सानू, तू एवढा विचार करू नकोस आणि मी तुला स्कूलमध्ये पोचवण्यासाठी येतो आणि तुझ्या टीचरांसोबत फीबद्दल बोलूनही घेईन. तू नको काळजी करूस. असं म्हणून अण्णा हे सानूला स्कूलमध्ये पोचवण्यासाठी जातात. तर दुसरीकडे आनंदी ही सार्थकला म्हणते, सर, ही व्यक्ती नक्की कोण असेल? हा कोण माणूस असेल? पण दादाकडे असा शर्ट मी कधीच पाहिला नाही. मला खात्री आहे की हा शर्ट दादाचा नाही आहे. तर आनंदीही म्हणू लागते की आपण घरी जाऊन विचारूया का? तर सार्थक म्हणतो, पण लीना वहिनी आपल्यासोबत बोलणार नाहीत. तर आनंदीही सार्थकला म्हणते, मग एक काम करू का, मी आईलाच विचारून बघू का? म्हणजे मी आईला विचारल्यावर आईला तरी कळेल की हे शर्ट दादाजवळ आहे की नाही. तर सार्थक म्हणतो, हो ठीक आहे, तुम्ही आईंना विचारून घ्या. तर सार्थक आनंदीला म्हणतो, तुम्ही विचारण्या अगोदर आईंना हा फोटो पाठवा, म्हणजे आईंनाही कळेल की नक्की कोणता शर्ट. आनंदी तो फोटो मालतीताईंना पाठवते आणि फोन करते. तर आनंदीला आई विचारते, काय झालं आहे आनंदी, तू असा अचानक फोन केलास? तर आनंदी ही आईला म्हणते, आई, मी तुला एक फोटो पाठवला आहे, तो बघ आणि तशा रंगाचा शर्ट आपल्या दादाजवळ आहे का, पाहशील का? तर त्यावर मालतीताई म्हणतात, आनंदी, त्यासाठी मला लीनाला विचारावं लागेल. तर आनंदी म्हणते, नाही आई, तू वहिनीला काही विचारू नकोस, तू स्वतःच बघ. आणि आई, वहिनी चिडली असेल ना गं? तर मालतीताई म्हणतात, नाही गं, ती चिडली नाही आहे, ती तर खरी दुखावली आहे, तिला खरंच खूप वाईट वाटत आहे. तर आनंदी म्हणते, आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि तू कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस. आम्ही प्रयत्न करतच आहोत. दादा नक्कीच निर्दोष सुटणार आहे आणि तसा एक आमच्या हाती पुरावाही मिळाला आहे. त्यामुळे तू फक्त आम्हाला एवढंच सांग की तो शर्ट दादाजवळ आहे की नाही. आनंदीला पुरावा मिळाला हे ऐकताच मालतीताई खूप खुश होतात आणि आनंदीला म्हणतात, आनंदी, तू काळजी करू नकोस, मी आत्ताच मनोजच्या कपाटामध्ये त्या रंगाचा शर्ट आहे की पाहते. असं म्हणत मालतीताई रूममध्ये येतात. तर लीनावहिनी कपड्यांच्या घड्या घालत असतात. तर मालतीताई लीनावहिनीला म्हणतात, अगं लीना, तुला चिवड्याची ऑर्डर आहे ना, आणि ह्या कपड्यांच्या घड्या वगैरे तू का घालत बसली आहेस? हे सगळं काही मी बघेन, तोपर्यंत तू पोहे भाजायला घे आणि तो चिवडा करायला घे, कारण आपल्याला वेळेत ऑर्डर पूर्ण झाल्या तरच आपल्याला काहीतरी मदत मिळेल ना. तर लीनावहिनी चिवडा बनवण्यासाठी निघून जातात. तर मालतीताई दरवाजा बंद करतात आणि त्यानंतर आनंदीने पाठवलेला फोटो आणि मनोजजवळची शर्ट सगळी काही मॅच करून पाहू लागतात. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा शर्ट मिळत नाही. आनंदी खूप घाबरून गेलेली असते. ती सार्थकला म्हणू लागते, देव करू आणि दादाजवळ असं शर्टच नसो. तर सार्थक म्हणतो, असंच होणार आहे. आणि त्याचवेळी आनंदीला तिच्या आईचा फोन आलेला असतो. आनंदी ही आईला विचारते, आई, काय झालं आहे? दादाच्या कपाटामध्ये तशा रंगाचा शर्ट आहे का? तर मालतीताई म्हणतात, नाही आनंदी, दादाच्या कपाटामध्ये तसं कोणत्याही प्रकारचं शर्ट नाही आहे आणि मनोजचं अशा रंगाचं कोणतंच शर्ट नाही आहे. आनंदी म्हणते, आई, तू नीट पाहिलं आहेस ना? तर मालतीताई म्हणतात, हो, मी सगळीकडे पाहिलं आहे, पण मनोजचं तशा रंगाचं शर्ट नाही आहे. त्याचवेळी तिथे लीनावहिनी येतात आणि मालतीताईंना विचारतात, आई, आनंदीचा फोन आहे ना? मात्र मालतीताई काहीच बोलत नाही. आनंदी मात्र घाबरून गेलेली असते. त्याचवेळी लीनावहिनी आनंदीचा फोन घेतात आणि आनंदीला विचारतात, आनंदी, काय चाललं आहे गं तुझं? तुला नक्की काय हवं आहे आता? आणि हो, प्लीज यापुढे या घरी फोन करत जाऊ नकोस. मात्र लीनावहिनीचं हे बोलणं ऐकून आनंदीला खूप वाईट वाटतं. आनंदी ही लीनावहिनीला म्हणू लागते, अगं वहिनी, माझं प्लीज ऐकून घे. मात्र लीनावहिनी आनंदीचं काहीच ऐकून न घेता फोन कट करतात. तर आनंदीला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. तर सार्थक आनंदीला सावरत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, केदार रूममध्ये आलेला असतो आणि म्हणू लागतो, हा फोटो सार्थकला कुठून मिळाला आहे? शर्टचा फोटो मिळाला म्हणजे नक्कीच खूप मोठा आता गोंधळ होणार आहे. असं म्हणत केदार आपल्या कपाटातले सगळे कपडे बाहेर काढतो आणि आपला शर्ट मिळतो का पाहत असतो. मात्र केदारला आपला शर्ट काही मिळत नसतो. तर तेवढ्यातच शलाका येते आणि केदारला म्हणते, केदार, हे काय चाललंय तुझं? तू सर्व कपडे बाहेर का काढलेस? तर केदार म्हणू लागतो, अगं शलाका, पण हे माझे सगळे कपडे नाहीच आहेत. तर केदारला शलाका म्हणते, अरे कसे असतील सांग ना, काही कपडे मी धुण्यासाठी टाकले आहेत. तर केदार म्हणतो, कपडे धुण्यासाठी टाकलेस? असं म्हणत केदार हा ते कपडे पाहण्यासाठी निघून जातो. तर दुसरीकडे शलाका विचार करू लागते, नक्की केदारचा काय सल्ला आहे. तर इकडे भिंगरी ही कपडे वाळत घालत असते आणि त्याचवेळी तिथे वृंदा काकू येतात आणि भिंगरीला म्हणतात, अगं भिंगरी, काय चाललंय तुझं? ते कपडे नीट वाळत घाल ना. अगं जर ते पिळून घातलेस तरच लवकर सुकणार आहे, तुझं लक्ष कुठे आहे? तर भिंगरी म्हणू लागते, अहो ताई, मी विचार करत होती. तर तेवढ्यातच वृंदा काकू म्हणतात, तू आणि विचार, म्हणजे आजकाल डोकं नसलेली माणसंसुद्धा विचार करायला लागलीत का? आणि माझ्यासारखं डोकं असलेल्या माणसांना कोणी विचारतच नाही. काय करणार, शेवटी कलयुगच म्हणावं ना. इंग्री ही वृंदा काकूंना विचारते, सार्थक दादांनी जो फोटो दाखवला तो खरा असेल का? तो माणूस खरंच वेगळा असेल का? तर वृंदा काकू म्हणतात, अगं आपल्याला काय माहीत, ती कदाचित थापा मारण्याची कामंही असतील. त्यांना कोणताही पुरावा मिळाला आणि पुरावे नष्ट करण्याची कामं चालू आहेत. ही सगळी काही नाटकं आहेत. या गोष्टींजवळ तू लक्ष देऊ नकोस.
वृंदा काकू भिंगरीला कपडे नीट वाळत घालण्यासाठी सांगत असतात आणि त्याच गोष्टीची त्याच संधीचा फायदा घेत केदार तिथे आलेला असतो आणि त्या दोघांचाही लक्ष नसताना नकळतपणे त्या स्टँडवरचं शर्ट घेऊन निघत असतो। मात्र त्याच वेळी वृंदा काकूंचा लक्ष केदारजवळ पडतो आणि वृंदा काकू विचारलं लागतात, केदारराव तुम्ही इथे काय करताय? केदार मात्र घाबरून गेलेला असतो। केदार तो शर्ट लपवण्याचा प्रयत्न करतो आणि वृंदा काकूंना म्हणू लागतो, काही नाही, मोबाईलला नेटवर्क नव्हतं ना म्हणून मी ते आलो होतो। तर वृंदा काकू म्हणू लागतात, अहो पण माझ्या मोबाईलला तर फुल नेटवर्क आहे। तर केदार म्हणतो, हो पण माझा मोबाईल कदाचित खराब झाला असेल ना, तो रिपेअरिंगला न्यावा लागेल आणि हे सगळं काही भिंगरीने पाहिलेलं असतं। तर केदार खूप घाबरून गेलेला असतो आणि वृंदा काकूंना म्हणू लागतो, आलोच मी, माझा मोबाईल रिपेअरिंगला देऊन। असं म्हणत केदार तिथून पळ काढतो आणि त्याच्या मागोमाग शलाका तिथे येते आणि विचारू लागते, आई तू केदारला पाहिलंयस का? तर वृंदा काकू म्हणतात, हो आताच ते कुठेतरी निघून गेलेत। तर शलाकाही केदारच्या मागे मागे जाऊ लागते। तर वृंदा काकूंना नक्की काय चालू आहे हेच कळत नाही। तर भिंगरी विचारू लागते, नक्की काय चाललंय हे? मात्र वृंदा काकू म्हणतात, काय माहिती या दोघांचं काय चाललं आहे। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आनंदी ही सार्थकला म्हणते, एवढं तरी कन्फर्म झालं आहे की ते शर्ट दादाचं नाही। सार्थक आनंदीला म्हणतो, माणूस जरी कळला नाही तरी एवढं तरी म्हणता येईल की दादांनी काही केलं नाही। तर तेवढ्यातच आकांक्षा येते आणि आनंदीला म्हणू लागते, काय झालं आहे वहिनी? तर आनंदी म्हणते, आम्हाला काही फोटो मिळाले आहेत, त्यावरून असं समजत आहे की बाबांचा जे ॲक्सिडेंट झाला आहे ते मनोजदादांनी केलंच नाही, ते दुसरंच कोणीतरी केलं आहे, कारण अशा रंगाचा शर्ट मनोजदादाकडे नाहीच आहे। तर आकांक्षा ही आनंदीला म्हणते, अगं वहिनी पण या शर्टवरून तो माणूस कोण होता हे आपल्याला कसं कळणार आहे? त्यासाठी त्या माणसाचा आपल्याला शोध घ्यावा लागणारच आहे ना? तर सार्थक म्हणतो, हो मी त्याचाच शोध घेत आहे। तर आकांक्षा म्हणू लागते, तुम्ही अगोदर दोघांनी ज्यूस पिऊन घ्या, कारण तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे। तर आकांक्षाचा तो गुण पाहून सार्थक तिला म्हणू लागतो, आकांक्षा खरंच तू मोठी झालीस गं, या घरात कोणाचाच आमच्यावर विश्वास नाही आहे, पण तू आमच्या बाजूने आहेस हे पाहून खरंच खूप बरं वाटलं। तर आकांक्षा म्हणू लागते, दादा माझा तुम्हा दोघांवरही विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की ह्यात मनोजदादांचा काही हात नाही। आणि त्याचवेळी आकांक्षाचं लक्ष त्या फोटोजवळ जातो। तर आकांक्षा ही सार्थकला म्हणू लागते, दादा हा शर्ट मी कुठेतरी पाहिला आहे। तर सार्थक म्हणू लागतो, शलाकाही असंच म्हणत होती की तिने हा शर्ट कुठेतरी पाहिला आहे, पण आकांक्षा तुला आठवतोय का? तुला आठवणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। तर आकांक्षा म्हणू लागते, दादा मला आठवलं, हा शर्ट मी केदार जिजूंजवळ पाहिला होता। सार्थकच्या लक्षात येतं, म्हणूनच शलाकालाही वाटलं होतं की हा शर्ट तिने कुठेतरी पाहिला आहे। तर सार्थक हा केदारला जाब विचारण्यासाठी बाहेर येत असतो, त्यासोबत आकांक्षा आणि आनंदीही येत असते। तर दुसरीकडे केदार हा शर्ट घेऊन लांबच्या ठिकाणी केलेला असतो आणि ते शर्ट हातात घेऊन म्हणू लागतो की या शर्टानेच गोंधळ घातला आहे ना, मग हा पुरावाच मला नष्ट करावा लागेल। म्हणून केदार त्या शर्टाला आग लावतो आणि तो पुरावा नष्ट करत असतो आणि हे सगळं काही शलाकाने पाहिलेलं असतं। शलाकाला ते पाहून खूप भीती वाटू लागते। शलाकाही केदारला विचारू लागते, केदार हे शर्ट तू नष्ट करतोयस याचाच अर्थ? केदार मात्र काहीच बोलत नाही। आता सगळं काही केदारचं सत्य हे शलाकाला समजलेलं असतं। तर सार्थक विचारू लागतो, केदार कुठे आहे? तर वृंदा काकू म्हणू लागते, केदारराव कुठे गेले माहीत नाही, आताच ते बाहेर गेले आहेत, पण मला काही सांगून गेले नाहीत, दोघंही निघून गेलेत। तर भिंगरी ही सार्थकला म्हणू लागते, दादा मी केदार दादांना बाहेर जाताना पाहिलं, पण ते खूप टेन्शनमध्ये होते, नक्कीच काहीतरी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा घडलेल्याचा भाव दिसत होता। हे ऐकताच सार्थकच्या लक्षात येतं की हे सगळं काही केदारनेच केलं असावं। पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, केदार आज सार्थकला विचारू लागतो, काय झालं आहे सार्थक? तर आकांक्षा म्हणते, मी सांगते आहे काय झालं ते। तर आकांक्षा म्हणू लागते, दादाच्या हातामध्ये जो फोटो आहे त्याच रंगाचा शर्ट मी केदार जिजूंकडे पाहिला आहे। त्याचवेळी केदार मात्र घाबरून गेलेला असतो। तर वृंदा काकू आकांक्षाला म्हणू लागतात, आकांक्षा तू शुद्धीवर आहेस ना? आकांक्षा म्हणते, हो मी शुद्धीवर आहे काकू आणि मी जे बोलत आहे ते खरं आहे। सार्थकला मात्र केदारचा खूप राग आलेला असतो। आता सार्थक केदारचं सत्य कशाप्रकारे बाहेर आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि शलाका केदार वाचवण्यासाठी आता काय प्रयत्न करेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।